महाराष्ट्र शासनाच्या रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ आणि डी.वाय. पाटील ग्रुप यांच्यात झालेल्या सामंजस्य कराराअंतर्गत विद्यार्थ्यांसाठी रोजगाराभिमुख कौशल्य प्रशिक्षणाचा शुभारंभ करण्यात आला। साळोखे नगरमधील डी.वाय. पाटील कॅम्पसमधील कोल्हापूर इन्क्युबेशन सेंटरमध्ये ज्वेलरी अप्रेझर अँड व्हॅल्युअर प्रशिक्षण कार्यशाळा घेण्यात आली। याला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला। कोल्हापूरसह पुणे, सांगली, सातारा जिल्ह्यातून एकूण 45 प्रशिक्षणार्थ्यांनी यामध्ये सहभाग घेतला। या सर्वांना मुंबईतील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ जेम्स अँड ज्वेलरीचे मॅन्युफॅक्चरिंग विभाग प्रमुख प्रशिक्षक विनोद काटकर यांनी प्रशिक्षण दिलं। त्यांना मागील 26 वर्षांचा ज्वेलरी मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीचा अनुभव आहे। 8 तासांच्या या सखोल प्रशिक्षणातून प्रशिक्षणार्थींना दागिने निर्मिती प्रक्रिया, हॉलमार्किंगचा इतिहास आणि प्रक्रिया, मूल्यमापन साधनं, बनावट दागिन्यांची ओळख, दागिने मूल्यांकन असे या क्षेत्रातील अनेक बारकावे शिकवण्यात आले। यासह टच स्टोन आणि डेन्सिटी टेस्ट यासारख्या पद्धतींचा वापर करून सोन्याची शुद्धता तपासण्याचं प्रात्यक्षिकही घेण्यात आलं। प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर चाचणी परीक्षा घेण्यात येऊन प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्र देण्यात आलं। सध्या ज्वेलरी क्षेत्रापुढे अनेक आव्हानं आहेत। अशा काळात आमच्या कौशल्यात अधिक भर घालणाऱ्या या प्रशिक्षणाचा नक्कीच फायदा होईल असा विश्वास प्रशिक्षणार्थींनी व्यक्त केला। नमस्कार, मी विवेक रमेश पोदार, प्रॉपर सिद्धनेरली, कागल तालुक्यामध्ये माझं गाव आहे। आणि ह्या ट्रेनिंगमध्येच खरोखरच वर्षानुवर्ष आम्ही जे काही परंपरागत व्यवसाय करत आलेलो आहोत त्याच्यापेक्षाही बारकाई पद्धतीनं जे काही ट्रेनिंग आम्हाला या ठिकाणी दिलं गेलं, खरोखरच मी या दोन्ही इन्स्टिट्यूटचं मनापासून कौतुक करतो आणि आभार मानतो। इथून पुढच्या काळात हे ट्रेनिंग आमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे आणि मी या निमित्तानं ह्या सेंटरलाही एक विनंती करतो की इथून पुढच्या काळात जेवढं शक्य होईल तेवढं आम्हा युवा उद्योजकांच्यासाठी, कारागिरांच्यासाठी हे असे सेंटर च्या माध्यमातून ह्या काही स्किल डेव्हलपमेंट सारख्या योजना आहेत त्या आपण राबवाव्यात। मी व्यंकटेश सोनार इथून कोल्हापुरातूनच आलेलो आहे। खरं तर ज्वेलरी क्षेत्रातील तांत्रिक बारकावे इतक्या सोप्या पद्धतीने आम्हाला शिकता येतील असे वाटले नव्हते। डी.वाय. पाटील कॉलेजमधील सेंटरमध्ये आम्हाला जे प्रॅक्टिकल नॉलेज मिळाले ते माझ्या भविष्यातील व्यवसायाचे फार अत्यंत मोलाचे ठरेल। कमी वेळात इतके दर्जेदार ट्रेनिंग उपलब्ध दिले त्याबद्दल आम्ही विद्यापीठ आणि इन्क्युबेशन सेंटरचे मनापासून स्वागत करतो आणि आभार मानतो। हे सर्टिफिकेट मला माझ्या करिअरला, माझ्या पुढील व्यवसायाला फार उपयोगी पडेल, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद। या कार्यशाळेच्या यशस्वी आयोजनासाठी रतन टाटा राज्य कौशल्य विद्यापीठाच्या कुलगुरू डॉक्टर अपूर्वा पालकर, कुलसचिव डॉक्टर राजेंद्र तलवारे, डी.वाय. पाटील ग्रुपचे अध्यक्ष डॉक्टर संजय डी. पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज डी. पाटील, विश्वस्त ऋतुराज पाटील, पृथ्वीराज पाटील, तेजस पाटील, देवश्री पाटील आणि कार्यकारी संचालक डॉक्टर ए.के. गुप्ता यांचं मार्गदर्शन लाभलं। यावेळी डी.वाय. पाटील साळोखेनगर कॅम्पसचे संचालक डॉक्टर अभिजित माने, डी.वाय. पाटील ग्रुपचे कौशल्य विकास समन्वयक राजन डांगरे यांच्यासह प्रशिक्षणार्थी उपस्थित होते।